मी शब्द देतो तुला, यापुढे त्या सखूला मी कधीही पाठीशी घालणार नाही. तू म्हणशील ते आणि अगदी तसंच होईल. खरंच फक्त तू मला अशी दूर ढकलू नकोस. दिगू उठ 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 बघू. अरे मी वैरी नाही का तुझी? मी आई आहे तुझी. तुला शिक्षा करताना माझंही काळीच तुटतच रे. इतर कोणापेक्षाही जास्त तूच लाडका आहेस माझा. तू फक्त चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून धडपडते रे मी. तू आणि तुझ्या बायकोची ताटातूट व्हावी असं वाटत नाहीये मला. अरे पण ती भरकटलेली आहे. तिला आपल्या मुशीत बसवण्यासाठी मला कठोर राहावंच लागेल. त्यावेळी मात्र तुला तिचा कळवळा येता कामा नये. दया येऊन तू माझ्या कामात अडथळा आणायचा नाही. दिगू अरे पूर्णपणे सखूला तू माझ्याकडे सोपव. चिन्नी हातोडा घेऊन मी तुझ्या साजीशी तिला घडवते की नाही बघ. तू फक्त दुरून लक्ष ठेवायचं, माझी आज्ञा पाळायची. सुखी होशील रे. माझी ही धडपड तुमच्या सुखासाठीच चालली रे. आई, मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीये. अगं उलट मला अभिमान वाटतो तुझा. तू मला क्षमा केलीस ना. दिगू अरे माझी कसली क्षमा मागतोस? बाबाजींची माग. त्यांच्या आदेशानुसारच मी हे सगळं करते. बाबाजींच्या पादुकांवरचं फूल उचल आणि क्षमा माग आणि शपथही घे. घेशील ना? हो घेतो. चल. एक फूल उचल आणि शपथ घे. माग घे. तुझा हात माग घे. माझ्या पादुकांना स्पर्श बी नाही करायचं तो. बाबाजी काय झालं? दिगू सखूला परत घेऊन आलाय. मग काय डोक्यावर घेऊन नाचो? याला दिलेल्या वचनाची किंमत नाही. खोटारडाय. स्वतःच्या आईशी खोटं बोलतो तो. काय दगाबाज माणूस आहे. बाबाजी बाबाजी क्षमा असावी. तुम्ही कृपा करून शांत व्हा. या बाबाजी बसा आधी. या बाबाजी. बाबाजी नमस्कार करते. बाबाजी तू माझ्या पाया नाही पडायचं आणि या माझ्या पादुकांना तो स्पर्श बी नाही करायचा. तो सांगून ठेवतोय. चल हट. बाबाजी पावसामुळे आणि पाटाचं पाणी सुटल्यामुळे जरा उशीर झाला त्याला यायला. पण त्यानं चुकीची क्षमा मागितली आहे. त्याला त्याची चूक समजली आहे बाबाजी. बाबाजी दिगूचे अपराध पोटात घाला. दिगू आता सखूची बाजू घेऊन तिला पाठीशी घालणार नाहीये. भोळी आहे का तू? मनोरमेला आहे भोळी. आणि तुझं हे पोरग तुझ्यासारखंच भोळसट. खरी लाबाड पातळ यंत्री आहे ती तुझी सून सखू. तुझ्या बारशाच्या घोगऱ्या पचवल्यात तिनं. तिच्या अशा ती गोड गोड गोंडस चेहऱ्यावर जाऊ नको बर का. तुझ्या पोराला वश केलाय तिनं. तिच्या अशा बोटांच्या तालावर नाचवतीये तुझ्या पोराला. तालावर नाचवतीये तुझ्या पोराला.
तुझं पोरग तुझा कुलदीपक मारे तुला वचन देऊन गेला इथून, पण तिकडं मायनी गावात जाऊन काय केलं त्यानं? इट्टूरायाच्या रावळात इट्टूरायाच्या दर्शनासाठी गेला तुझ्या सुना बरोबर. तुझी सून घेऊन गेली योग गेला तिकडं. काय दिगू, खरं बोलतोय ना मी? नाही दिगू, बाबाजी काय बोलतायत? तू विश्वासघात केलायस माझा? हे खरं आहे? आणि आम्ही खोटं बोलतोय वय ग? आणि हे सगळं झालंय तुझ्या त्या सुनामुळं. ती जबाबदार आहे या सगळ्याला. इथं आमच्या डोक्यावर नाचतीये ती तुझी सून. यमुने, सखूला घेऊन ये ताबडतोब. जा. दिगू, तू माझ्याशी खोटं बोललास? माझ्याशी? विठ्ठलाच्या रावळात गेलास तू तिच्या सोबत? बोल, का असं वागलास? का? आई मी चुकलो. बाबाजी, हाऊ पण माझ्या सासरची माणसं खूप साधी आहेत. त्यांचं मन मोडावं असं वाटलं नाही म्हणून फक्त रावळात गेलो. अहो पण पूजा सोडा मी हात सुद्धा जोडले नाही. विठुरा, मी चुकले का रे? आम्ही माहेरी थांबलो, पण त्यामुळे आऊंना किती बोलणी ऐकावी लागली. माझ्या अट्टामुळे झालं. काय करू रे मी विठुरा, काय करू? सखू, ए सखू, सखू, आता का बसलीयस तोंड लपवून? करायचं ते करून झालं. रमाईला दिलेलं वचन मोडून झालं. मग आता का उगाच फार वाईट वाटतंय? अशी नाटकं करू नकोस. कोणी फसणार नाहीये. चल, बाबाजी बोलवतायत. वार वा चिरंजीव, आणि तोंड वर करून माऊलीला सांगताय काय? तर माझ्या सासरची माणसं साधी बोळी आहेत. ऐका, आणि मग काय इथली माणसं? इथली माणसं, आपली माणसं, तुमची माणसं काय लबाड आहेत काय? हो, काय बोलतोय मी? हे काळजी वाटते बाय. सासरच्या माणसांची लय काळजी वाटते. तुमच्या आईची किंमत नाही तुम्हाला, आमच्या शब्दांचं मोल नाही तुम्हाला, अरे दिलेल्या शब्दाची चाड नाही तुम्हाला. काय हे मनोरमे सांगून ठेवतोय तुला, या नागोजीशी दागा म्हणजे सर्वनाश, तुमच्या सगळ्यांचा सर्वनाश सांगून ठेवतोय. या आमच्या मोठीत आहे संवाराची शक्ती, वैभवाची युक्ती. पायाशी बसल त्याला मिळेल संपत्ती, डोक्यावर नाचल त्याच्यासाठी बनला नागोजी आपत्ती, घनघोर आपत्ती. आली या घराच्या पावित्र्यात ईश पेरणारी नागिन आली. बाबाजी, मी चुकलो, मला क्षमा करा. यापुढे माझ्याकडून अशी चूक नाही होणार. ये पोरक्या वाटला काय तुला हवते करायला? एवढी मोठी चूक केली तर कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे तुला.
आणि त्याचं जबरदस्त प्रायश्चित्त बी घ्यायला लागणार तुला. या चूक होणार नाही. काय ग ये सखू, तुला ठाऊक होतं ना, तुला मी गृहप्रवेश करतानाच सांगितलं होतं ना, माझ्या या घरात विठ्ठलाला थारा नाही, त्याचं नावही वर्जाई या घरात. तरी मुद्दाम मुद्दाम माझ्या मुलाला रावळात घेऊन गेलीस ना. तर तुझ्यामुळे बाबाची माझ्या मुलाला शिक्षा देणार आहे. का का माझ्या मुलाच्या जीवावर उठलेस तू? यांना शिक्षा देऊ नका तुम्ही. चूक माझी आहे. माझ्यामुळे यांना रावळात यावं लागलंय. मी शिक्षा भोगेन, मी प्रायश्चित्त करेन. मी हात जोडते. आहुंची चूक नाहीये, चूक माझी आहे. तुम्ही मला शिक्षा द्या. चालेल, मग तुला देतो शिक्षा. पण आमच्या आदेशाचं काटेकोर पालन व्हायला पाहिजे. तगा ऐक नाही चालणार. हो, मी तुमच्या आदेशाचं पालन करीन. सांगा काय करायचंय. ऐक, या घरात इथं आमच्या पादुकांची पूजा कोण करत? ये तुझी सासू मनोरमा मनोभावे पूजा करते की नाही आमच्या पादुकांची? अशी दोन पुसून स्वच्छ लख्ख अशी पुसून ठेवते, मग त्याच्यावर अशी फुलं रस्ते की नाही? ए मनोरमे, आता माझ्या पादुकांची पूजा तू नाही करायची, तू करायची. रोज माझ्या या पादुकांची तू पूजा करायची. आणि त्यासाठी पाणी इथून एरीवरून नाही आणायचं. कृष्णा नदीवर जायचं आणि कळशीभर पाणी घेऊन यायचं. कळलं काय? आणि हे रोज करायचं. माझ्या विठुरायाचा रागराग करणाऱ्या या बाबाजींच्या पादुकांची पूजा, पण आऊंना त्रास होऊ नये म्हणून मी करीन. घरातले काम म्हणून करीन, पण आऊंना शिक्षा नको. होय, मी तुमच्या आदेशांचं पालन करीन, पण आऊंना शिक्षा देऊ नका. कळशी आणाय. मनोरमे, याच्याकडे लक्ष तू ठेवायचं. हो बाबाजी. हिने चूक केली तर तुला शिक्षा होईल, लक्षात ठेव. आली आली माझ्या टाच खाली. माझ्यामुळे आहुंना खूप बोलणी खावी लागली, खूप त्रास सहन करावा लागला. मला त्यांची क्षमा मागायला हवी. काहीतरी निमित्त शोधून आहुंना भेटता येईल का? काय करू मी?
पाणी घेऊन जाते. काय खेळ चाललाय? बघितलंय मी तुला. ये आणि काय ते बोल पटकन. पाणी ठेवायला आले होते मी. ठेवलास ना? मग जा. आता काय? जा ना. ते जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मग तेच विचारलं ना मी. मग बोलायचं सोडून पाण्याचा डोंग कशाला? झाला तेवढा तमाशा बास नाहीये का? मला अजून काही ऐकायचं बोलायचं नाही. आयुष्यात कधी कुणी अशा प्रकारे माझ्याशी बोललं नव्हतं. अशी मानहानी झाली नव्हती, तेही सगळ्यांसमोर. हो पण एक शब्द बोलू नकोस. तुझ्यामुळे हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय मला. आता कशाला आलीस माझ्या खोलीत? आईने बघितलं तर पुन्हा मलाच ओरडा बसेल. तुमची क्षमा मागायची होती. माझ्यामुळे तुम्हाला रावळात यावं लागलं. नाव घेऊ नकोस त्याचं. आईने 100 वेळा बजावून सांगितलं तरी तुझं तेच. म्हणूनच बाबाजींचा कोप झाला. तू जा बरं इथून. आता रडून काय उपयोग? आधी आईच्या आज्ञा मोडायच्या आणि मग रडायचं. ढोंगीपणा आहे हा सगळा. आई बरोबरच बोलते. तुझ्यामुळे आईत आणि माझ्यात फूट पडती. कमरेवर कळशी ठेवून कुठं निघाले नवे सुनबाई? ते बी वाड्यात हिर असत ना. तुला कशाला हव्यात ग नसत्या पंचायती गंगे? ती जाते ना, तिला जाऊ दे. जाग सखू. आणि हा, ती कळशी नीट धर. बाबाजींनी दिली आहे. तिला पाय बी लागता कामा नये. आणि वेंधळ्यासारखी कुठेतरी पाडू बिडू नकोस. जपून जा आणि जपून ये. काम झालं की तडक उलट्या पावली परत यायचं. कळलं? निघ. थांब गंगे. नकळत मागे जा तिच्या. सुनबाईवर पाळत ठेव. नदीवर चालले. कुणाला भेटते, काय बोलते, कुठे जाते नीट बघ. कुळी आहे, माहेरी पण निघून जायची. बारीक लक्ष ठेव तिच्यावर. जी ठेवते. जा. हीच वाट आहे ना नदीकडे जायची? नाहीतर कोणाला तरी विचारायला हवं. काकू, आता ग बोया का थांबली? काय बोलती हाय त्या बाई संग? नदीकडे जाण्याची वाट विचारत असेल. नदीकडे जायची हीच वाट आहे ना? हो, डाव्या बाजूला गेलीस ना तिथंच तुला कृष्णमाई दिसेल बघ.
जय नागोजी बाबा जय. बोला की रे जय नागोजी बाबा. अयो मी काय म्हणतो ते मी आणलेल्या वार्तेचा चांगला झाला की ओ उपयोग म्हणतो मी. नाही म्हणजे ह्या माझ्या हातून घडली की ओ तुमच्या पायाची सेवा म्हणतो मी. मग नाही म्हणजे तुमची लीला आगाध हो. बरोबर ठेचली तर बघा त्या सकूची नांगी म्हणतो मी. नाहीतर त्या सकूने स्वतःच्या सासरचं केलं असतं हो. त्या विठुरायाचं राऊळ म्हणतो मी. जितताय यो नागोजी अजून सापापेक्षा जरी आहे यो नाग. या नागाच्या पाण्यात आज त्या सकूच्या इटुरायाच्या भक्तीचा जो काही माज आहे ना तो ठेचला गेलाय. पाय आता उद्यापासून ती इटुरा नाही करणार. नागोजी नागोजी करणार. आमच्या पादुकांची सेवा करणार ती. बघशील तू या मठात दासी बनून येईल ती सकू. हे मुजोर सकू या मठात दासी बनून येईल. पायाशी बसेल त्याला मिळेल संपत्ती पण डोक्यावर बसेल त्याच्यासाठी बनल नागोजी आपत्ती. घनघोर आपत्ती. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा.